गुफा माहिती तुम्हाला, छोटी का होणार थोडी का होणार, पण पूर्वीच्या काळी लोक ज्यावेळेस अश्मयुगामध्ये जर आपण गेलो मागे, अश्मयुगा काळामध्ये त्यावेळेस लोक गुफेमध्ये राहत होते माहिती सर्वांना. त्याच पद्धतीने तुम्हाला गुफे दाखवण्यासाठी कशी असते गुफा आपण फक्त ते इतिहासाच्या पानामध्ये बघत असतो, पण ओरिजिनल कशी असते या ठिकाणी आपण आज प्रत्यक्षात अनुभव घेतला की नाही सर्वांनी. त्या गुफेच्या खाली गेल्यानंतर बाळांनो आपल्याला थोडंसं घबराट सुटते. पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण गुफेच्या बाहेर आलो त्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. सांगायचं तात्पर्य एकच की किती आपण उंचावर आलो पुन्हा आपल्याला घबराट, पुन्हा खाली गेलो गुफेमध्ये आपल्याला ज्यावेळेस घबराट सुटते बाळांनो, त्याच्या मागे सुद्धा सायन्स आहे. कारण प्रत्येक वातावरण प्रत्येक याच्यावर म्हणलं जातं कोसर पाणी बदलतं वाणी बदलते, बरोबर नाही. तसं या ठिकाणी तुम्हाला जी काही गुफा तुम्ही बघितली, या गुफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कारणं पण आहेत. मनुष्य प्राणी हा असा आहे, त्याला आपण थोडंसं काहीतरी बोललो किंवा काहीतरी आपण प्रोत्साहन दिला त्याची छाती एकदम टाईट होते. किंवा काही काही अशी असतात म्हणजे हे असतात स्त्री असतात की त्यांना असं वाटत असतं की मी खूप हुशार आहेत, पण देवाच्या दरबारामध्ये आपण जर आलो बाळांनो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं, वाकावं लागतं खाली. त्यासाठी ती गुफा आहे दिलेली त्या ठिकाणी की सर्वजण या ठिकाणी काय आहेत, सारखे आहेत, समान आहेत. कोणी या ठिकाणी उच्च नाही, कोणी या ठिकाणी एकदम खालच्या याचा नाही आहे जातीचा. त्याच्यामुळे सर्व या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये जो काही व्यक्ती येत असतो तो सर्व कसा असतो बाळांनो, सारखे असतो. सर्वांना दोन डोळे, दोन कान, एक नाक, दोन पाय, दोन हात सर्वांना सेम दिलेले, सारखे दिलेले आहेत की नाही, का वेगवेगळे दिलेले आहे आपल्याला नाही. फक्त आपल्या या ठिकाणी या भांगशी माता गडवरून एकच निरोप घेऊन जायचं बाळांनो की आपण सुद्धा या ठिकाणी आपला ज्यावेळेस वाढदिवस राहतो त्यावेळेस आपण या ठिकाणी येत जाऊ. आपल्या नावाचं एक झाड या ठिकाणी लावायचं, वृक्षारोपण करायचं, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी हानी होणार नाही याची आपण दक्षता या ठिकाणी घ्यायची. या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळते या पर्यावरणामध्ये. आता बघा तुम्ही या ठिकाणी आलेत, आता तुम्ही जाताना मागे टर्न मारला ना, पूर्ण ते कुरकुरे त्याचे जे चिप्सचे ते पॉकेट पडलेले दिसतंय सर्वांना. आता आपण शाळेमध्ये हे शिकतो का, तिथेच खायचं तिथेच घाण करायची नाही ना. नाही. मग त्यासाठी बाळांनो आपण आता ज्यावेळेस खाली जाऊया गडच्या खाली, तर आपण एक असा संकल्प करूया की गड किल्ले सुद्धा आपण स्वच्छ करण्याचा या ठिकाणी संकल्प करूया. तर सर्व विद्यार्थी खाली जात असताना सर्वांना जे काय पाण्याची बॉटल ते वेफरचे असे काही पुण्यावर लोक खातात, त्याला आता नाव ठेवायला काही काम हे नाही. हे बघा दिसलं तुम्हाला पुढे, हे आपण एका बॅगमध्ये असं टाकूया. या ठिकाणी जे काय आहे पर्यावरणाचं संवर्धन करूया. छान आपला परिसर झाला पाहिजे. जसं आपलं घर आपण स्वच्छ करत असतो तसं आपला परिसर सुद्धा आपण स्वच्छ करूया. या ठिकाणी एवढंच आपला संकल्प करायचा आहे. त्यानंतर पूर्वीच्या काळी बाळांनो जसं तुम्ही वणीची देवीला गेलेले आहे, वणी देवीला जाताना नंतर एक समोर एक गड आहे, त्या गडाला नाही का एक असा मोठा बोगदा आहे, बरोबर नाही. तो बोगदा कशाचा होता माहिती सर्वांना, त्या सप्तशृंगी मातेनं त्या एका राक्षसाचा त्याला वध करायचा होता. त्यावेळेस तिनं ते त्याचं त्रिशूळ असं मारलं होतं, त्यावेळेस तो बोगदा पडला होता, बरोबर नाही. मग आता ते आपल्याला बघायचं असतं, मग त्याची माहिती आपल्याला माहित पाहिजे. ते आपल्या युट्यूबवर सगळं सहजपणे सर्च होते. तसं या ठिकाणी तुम्ही मागे गेले खाली थोडंसं, या ठिकाणी एक बोगदा आहे ते आपल्याला बघायचं आहे की तिकडनं दुश्मन येत आहे का नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला जर समोर कोण येते आपल्याला मारायला किंवा आपल्या सोबत लढायला, ते बघण्यासाठी बाळांनो आपल्याला या ठिकाणी एक बोगदा दिलेला आहे. त्याच्यातून आपल्याला सर्वांना बघायचं की समोरचे वातावरण कसं दिसतं, लोक कसे येतात, काय येतात. नाही जाता नाही माहिती फक्त त्यांना तसं सांगा. त्या दुर्बीन मधून समजला. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी विशेष करून 10वीचे विद्यार्थी तुमचे आता सहल नाही याच्यानंतर आज काय एन्जॉय करायचंय या निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये तेवढं करायचं. आपण लहान मुलांनी सुद्धा
आपल्या सर्व मित्रांना समजलं आपण या ठिकाणी कशासाठी आलो, हो आपल्याला काय करून जायचं आहे, समजलं ना? फक्त लक्षात ठेवायचं. आणि एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, एक संकल्प करायचा. ज्यावेळेस आपला वाढदिवस असतो त्यावेळेस आपण निश्चितच या ठिकाणी एक झाड लावूया आपल्या नावाचं. काय करूया? एक झाड. आपल्याला समाजासाठी काही देणं नाही झालं तरी चालेल, पण आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी येऊन आपल्या परिवारासह एक झाड लावूया असा संकल्प आपण आज या ठिकाणी करूया. समजलं सर्वांना? हो ओके, सर्वांनी घोषणा द्या. मानसी माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.